श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट. राज्य सरकारी कर्मचारी, कामगार, शेतकरी यांची परभणी जिल्ह्यात आंदोलनं आणि हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर विनोद कापसीकर आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. कोरोना विषाणूसोबत जगण्याची सवय सर्वांनीच अंगीकारली असल्याचं पाहावयास मिळत आहे. जागतिक शौचालय दिवस परभणी जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला. पूर्णा तालुक्यातल्या कौडगाव इथं महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली. चांगल्या आरोग्यासाठी शौचालयाचा नियमित वापर करावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी BP पृथ्वीराज यांनी केलं. वीज बिलाची दरवाढ रद्द करावी, टाळेबंदी काळातील सरासरी बिले रद्द करावीत या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपादरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. मागण्यात 1982ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, खाजगीकरण धोरण रद्द करावं, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचं जाचक धोरण रद्द करावं या आणि अन्य मागण्यांचा समावेश होता. शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करावा या मागणीसाठी कामगारांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. निवेदनावर कॉम्रेड राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, शेख अब्दुल आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या. शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात भारत बंदला परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीपाला, दूध विक्रेतेही संपात सहभागी झाले होते. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला, तसंच बँकेच्या व्यवहारावरही याचा परिणाम झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. परभणी शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं कमी होत आहे. जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात वाढलेला गंभीर रुग्णांचा आकडा आता कमी झाला आहे. आता जिल्ह्यात केवळ 40 रुग्ण उपचार घेत असून कोरोना विषाणू संसर्गावर जिल्हा आरोग्य यंत्रणेनं केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यवंशी यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात PM किसान योजनेतल्या पेन्शनच्या लाभासाठी 2,12,000 शेतकऱ्यांनी माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. सुरुवातीला प्रशासनानं आणि नंतर कोणीही या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सुविधा केंद्रांवरून माहिती अपलोड केली होती. यात तब्बल 8,500 शेतकरी आयकर भरणारे असल्याचं आढळलं आहे. यापैकी 7,083 शेतकऱ्यांना 5,51,00,000 रुपये त्यांच्या खात्यावर मिळाले आहेत. मात्र फक्त 152 शेतकऱ्यांनीच 624 हप्ते पुन्हा शासनाकडे जमा केले असून ही रक्कम 12,48,000 इतकी आहे. उर्वरित रक्कमही परत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे अशांना नोटिसा देण्यात आल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितलं. काही शेतकऱ्यांनी रक्कम परत केली आहे, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. अशा शेतकऱ्यांविरुद्ध पुढील निर्देशाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांवर वारंवार संकट आलं असल्यानं उत्पादन घटलं आहे. परिणामी यावर्षी हिंगोली जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचं चित्र आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 50% सोयाबीन बाजार समितीत आलं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये 1,00,000 क्विंटलपर्यंत होणारी खरेदी यावर्षी निम्म्यावर आली असून केवळ 56,000 क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आले असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीनं देण्यात आली. या नगदी पिकांचा फटका हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामधल्या सर्व व्यवस्थापनाच्या 287 शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण करण्याचं काम डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. 1ली ते 12वीतील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करणं आणि अद्ययावतीकरण करण्याचं काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक सरळ प्रणालीमध्ये नोंद घेऊन त्यांची खात्री करायची आहे. त्याकरता सर्व विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते विनोद कापसीकर आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.